नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्डमध्ये असताना IIT JEE असेल किंवा MSc CET असेल, या दोन एंट्रन्स एक्झामसाठी जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो तेव्हा आपल्याला हवी असणारी एखादी आवडती ब्रांच किंवा आपल्याला आवडता असणारं एखादं कॉलेज, ते कॉलेज मिळवण्यासाठी किंवा ती ब्रांच मिळवण्यासाठी एंट्रन्स एक्झाममध्ये मिनिमम किती मार्क्स मिळायला हवेत, तर हे बऱ्यापैकी आपल्याला अंदाज असतो, त्याबद्दल माहिती असते. पण ॲडमिशनसाठी असणारा अजून एक क्रायटेरिया तो म्हणजे की 12वी बोर्डमध्ये मिनिमम किती पर्सेंटेज असायला हवेत. तर या क्रायटेरियाबद्दल बऱ्यापैकी विद्यार्थी व पालकांना माहिती नसतं. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण JEE असेल किंवा MSc CET असेल, या एंट्रन्स एक्झामच्या थ्रू जर आपण जात असाल तर ॲडमिशनसाठीचा 12वी बोर्डचा काय क्रायटेरिया आहे ते थोडंसं आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो पहिल्यांदा आपण बघूया की जर तुम्ही JEEच्या एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन करत असाल व तुमचं जर एम असेल की तुम्हाला NIT किंवा IIIT मध्ये ॲडमिशन मिळावं, तर 12वी बोर्डचा काय क्रायटेरिया आहे तो पहिल्यांदा समजून घेऊया. जर तुम्ही 12वी बोर्ड आयदर 2023 असेल, 2023 असेल, 2024 असेल किंवा 2025 असेल, या तिन्हीपैकी कोणत्याही वर्षी पासआउट झाला असाल तर तुम्ही NIT आणि IIIT साठी ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात. मात्र तुमचं एम जर IITच असेल तर मात्र तुम्हाला 12वी बोर्ड आयदर 2024 किंवा आयदर 2025 या दोन्हीपैकी एखाद्या वर्षात जर तुम्ही 12वी बोर्ड पास झाला असाल तरच तुम्ही IIT साठी ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात. NIT साठी तुम्हाला 3 वर्षाचा पिरियड मिळतो, IIT साठी मात्र तुम्हाला फक्त 2च वर्षाचा पिरियड हा मिळत असतो. त्यानंतर अजून एक क्रायटेरिया असतो की 12वी बोर्डमध्ये मिनिमम किती पर्सेंटेज मिळायला हवेत. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हा क्रायटेरिया माहिती नसतो. आता पहिल्यांदा सब्जेक्ट समजून घेऊया की 12वी बोर्डमध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स असायला पाहिजेत. तर याच्यामध्ये फिजिक्स, पहिली गोष्ट फिजिक्स तुमचा कंपल्सरी आहे, केमिस्ट्री सुद्धा या ठिकाणी कंपल्सरी आहे आणि मॅथमॅटिक्स सुद्धा या ठिकाणी कंपल्सरी आहे. हे 3 सब्जेक्ट कंपल्सरी तुम्हाला 12वी बोर्डमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर 12वी बोर्डमध्ये किती टक्के मिळायला पाहिजेत. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा तुम्ही OBC मध्ये येत असाल, EWS मध्ये येत असाल, तरी सुद्धा तुम्हाला 12वी बोर्डमध्ये ओपन, OBC आणि EWS या कॅटेगरीसाठी मिनिमम 75% ॲग्रिगेट सिक्युअर करणं गरजेचं आहे. व जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल ज्याच्यामध्ये SC, ST आणि PWD, आता PWD म्हणजे डिसॅबिलिटी असणारे विद्यार्थी, तर अशा विद्यार्थ्यांना 12वी बोर्डमध्ये ॲग्रिगेट 65% सिक्युअर करणं गरजेचंच आहे. तरच ते IIT, NIT, IIIT या सगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी इलिजिबल होतील. मिनिमम एवढा स्कोअर जर नाही सिक्युअर झाला तर मात्र ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. आता हे पर्सेंटेज कॅल्क्युलेट कसे केले जातात, ॲग्रिगेट मार्क्स कसे कॅल्क्युलेट केले जातात, कोणत्या सब्जेक्टचे हे मार्क कॅल्क्युलेट केले जातात हे सुद्धा बघणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. तो क्रायटेरिया सुद्धा आपण थोडंसं समजून घेऊया. आता IIT, NIT आणि IIIT साठी 2 क्रायटेरिया ठेवलेले आहेत 12वी बोर्डमध्ये. त्या दोन्हीपैकी एक क्रायटेरिया तुम्ही जर कंप्लीट केला तरच तुम्ही ॲडमिशनसाठी इलिजिबल व्हाल. पहिला क्रायटेरिया आहे जो आत्ताच आपण डिस्कस केला की 12वी बोर्डमध्ये जे काही 5 सब्जेक्ट्स आहेत त्या 5 सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला ओपनमध्ये असाल तर 75% आणि कॅटेगरीमध्ये असाल तर 65% सिक्युअर करणं गरजेचं आहे. हे ॲग्रिगेटमध्ये आपण बघितलं आताच. या क्रायटेरिया सोडून दुसरा अजून एक क्रायटेरिया दिलेला आहे की तुम्ही ज्या स्टेटमधून 12वी बोर्ड दिली असेल, तुम्ही CBSE बोर्डमधून दिली असेल किंवा तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून दिली असेल, त्या बोर्डमध्ये जर तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये टॉप 20% मध्ये जर येत असाल तरी सुद्धा तुम्हाला ॲडमिशनसाठी इलिजिबल केलं जाईल किंवा तुम्ही बोर्ड क्वालिफाय केलं असं कन्सिडर केलं जाईल. सो आयदर तुम्हाला डिरेक्टली 75 और 65 सिक्युअर करायचे आहे किंवा तुम्हाला त्या बोर्डमध्ये टॉप 20% मध्ये यायचं आहे. आता हे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट केले जातात आणि टॉप 20% काय आहे तेही थोडंसं आपण नेक्स्ट स्लाइडवरती बघूया. आता सब्जेक्ट्स बघा कोणते कोणते घेतलेले आहेत. बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं की मार्कशीटवरती जे ओव्हरऑल पर्सेंटेज आले ते पर्सेंटाईल आपले कन्सिडर केले जातील, पण तसं नाही. पहिला सब्जेक्ट मी 3 सांगितले होते की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत. त्यानंतर काय म्हणलेलं बघा, अ लँग्वेज म्हणजे काय, इफ द कॅन्डिडेट हॅज टेकन मोर दॅन 1 लँग्वेज देन द लँग्वेज विथ हायर मार्क्स विल बी कन्सिडर्ड. आता याच्यामध्ये कोणतं, तुम्ही इंग्लिश सब्जेक्ट तुम्ही 12वी बोर्डमध्ये दिला असेल, तुम्ही मराठी दिला असेल, हिंदी दिला असेल, यातला कुठलाही सब्जेक्ट असेल लँग्वेज सब्जेक्ट व ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जास्ती मार्क आहेत, म्हणजे तुम्ही समजा हिंदीही दिला असेल, मराठीही दिला असेल किंवा इंग्लिशही दिला असेल, हिंदीही दिला असेल, तर या 2-3 सब्जेक्ट्समध्ये ज्या सब्जेक्ट्सला जास्ती मार्क आहेत तो या ठिकाणी कन्सिडर केला जाईल. हा झाला लँग्वेज सब्जेक्ट. 1, 2,
3, 4 सब्जेक्ट तुमचे झालेले आहेत आणि हे 4 सब्जेक्ट सोडून जो काही तुम्ही 12वी बोर्डमध्ये एखादा एक्स्ट्रा सब्जेक्ट दिला असेल तो 5वा सब्जेक्ट त्या ठिकाणी कन्सिडर केला जाईल. मग तो CSIT रिलेटेड कोणता कोर्स असेल तरीही चालेल. तर हे 5 सब्जेक्ट्स मिळून तुमचे ॲग्रिगेट आयदर 75 ओपनमध्ये असाल तर और कॅटेगरीमध्ये असाल तर 65 एवढे पर्सेंटेज तुमचे यायला पाहिजेत या 5 सब्जेक्ट्समध्ये, तरच तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल आहात. सो हा क्रायटेरिया होता फर्स्ट क्रायटेरिया की ॲग्रिगेट कसे कॅल्क्युलेट केले जातात. देन सेकंड म्हणजे की टॉप 20 पर्सेंटाईल काय आहे तेही थोडंसं मी सांगतो. प्रत्येक स्टेट बोर्डचा जेव्हा रिझल्ट डिक्लेअर केला जातो किंवा NIT IIT साठीची ॲडमिशन प्रोसेस चालू होते तर त्यावेळी प्रत्येक स्टेट बोर्डमध्ये टॉप 20 पर्सेंटाईलमध्ये जर यायचं असेल तर तुमच्या 12वी बोर्डमध्ये किती मार्क्स असतील तर तुम्ही टॉप 20 पर्सेंटाईलमध्ये येता हे डिक्लेअर केलं जातं. सो अशा प्रकारची एक लिस्ट येते. थोडंसं मी क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. हां, आता इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्हाला दिसत असेल. प्रत्येक स्टेटचा इथं क्रायटेरिया दिलेला आहे. इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्हाला दिसत असेल. प्रत्येक कॅटेगरीचा विद्यार्थी टॉप 20 पर्सेंटाईलमध्ये यायचं असेल तर 12वी बोर्डमध्ये किती 5 सब्जेक्ट्समध्ये मार्क पाहिजे. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल व 12वी बोर्डमध्ये त्या 5 सब्जेक्ट्समध्ये जर 378 आले असतील तर तो टॉप 20 पर्सेंटाईलमध्ये आला व तो इलिजिबल झाला. सेम कॅटेगरीचा SC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे व 12वी बोर्डमध्ये त्या 5 सब्जेक्ट्समध्ये 364 जर मार्क्स आले तर तो रिलेटिव्हली या ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल झाला. आता हा क्रायटेरिया फुलफिल करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. पहिला जो क्रायटेरिया आहे तो बेसिकली तो क्रायटेरिया फुलफिल करणं मुलांना थोडंसं इझी जातं कारण त्याच्यावरून तुम्ही इझिली क्वालिफाय होऊन जाता. तर ही लिस्ट ॲडमिशन तुमची ॲडमिशन प्रोसेस जेव्हा चालू होता तर त्या टॉप 20 पर्सेंटाईलमध्ये जी मुलं येतात तर साधारणतः हा क्रायटेरिया त्यावेळी डिक्लेअर केला जातो. आता याच्यानंतर बघा MSc CETच्या एंट्रन्स एक्झामचं जर आपण प्रिपरेशन करत असू व महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे NIT IIT IIIT हा विषय आता आपण बाजूला ठेवूया. महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट ह्या 2च प्रकारच्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर क्रायटेरिया काय आहे तो थोडंसं समजून घेऊया. आता इथं सब्जेक्टचा क्रायटेरिया सुद्धा बदललेला आहे. सब्जेक्टचा क्रायटेरिया काय आहे बघा. फिजिक्स एक तुमचा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. मॅथमॅटिक्स तुमचा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. या ठिकाणी मात्र केमिस्ट्री सब्जेक्ट कंपल्सरी नाही. सो हे 2 सब्जेक्ट झाले. याच्या जोडीला तुम्ही एखादा तिसरा सब्जेक्ट घेऊ शकता. आयदर केमिस्ट्री असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, बायोलॉजी असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, IT असेल, यातला कुठलाही एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचे जेणेकरून तुमचे टोटल 300 मार्कासाठी हे सब्जेक्ट्स कन्सिडर केले जातील. आता जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल तर या 3 सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला 45% सिक्युअर करायचे आहेत. आता 45% 300चे 45% किती येतात तर मिनिमम 135 तुम्हाला सिक्युअर करायचे तरच तुम्ही या प्रोसेससाठी इलिजिबल झाला. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल तर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये कोण कोण आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन आहे मग SC ST OBC EWS इवन मराठा विद्यार्थी SC BC कॅटेगरी किंवा डिसॅबिलिटी कॅटेगरीचे विद्यार्थी तर असे विद्यार्थी 300 पैकी जर 120 मार्क्स जर त्यांनी सिक्युअर केले तरी सुद्धा हे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये इलिजिबल होऊन जातील. सो आपण 2 क्रायटेरिया बघितले की IIT NIT साठी जात असू तर 12वी बोर्डमध्ये मिनिमम किती पर्सेंटेज असायला हवेत व फक्त महाराष्ट्रच एम आहे महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे तर मात्र किती पर्सेंटेज असायला हवेत व कोणते सब्जेक्ट्स कंपल्सरी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. आता ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण काउन्सिलिंग हवं असेल म्हणजे एंट्रन्स एक्झामचे फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन मिळेपर्यंतचं तर स्क्रीनवरती आरंभ करिअर ॲडवायझरच्या काउन्सिलिंग सेंटरचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना फिजिकली ऑफिसला प्रेझेंट राहणं शक्य आहे ते डिरेक्टली ऑफिसला व्हिजिट करून त्यांची काउन्सिलिंग प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन हे करू शकतात. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती सुद्धा तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता. थँक्यू.